मी बघते. झाली का सगळी तयारी वहिनी? अगं बाई तुम्ही अगदी वेळेवर आलात. नाश्ता करून जायचं बरं का. अलका वहिनी आले आले. काय ग एवढ्या सकाळी सकाळी आलीस? हो अगं, म्हटलं इथे एवढी गडबड आहे, गोंधळ आहे, त्यामुळे मला तिकडे राहावलंच नाही. बरं निरंजन कुठे आहे? मी निघाले त्यावेळेस तो झोपला होता. उपमा देतील. मी घेते ना मग, नंतर घेईन मी. इथे सगळं सगळं ठीक आहे ना? ते ठीक आहे म्हणजे ठीकच आहे. नाही अगं, काही नाही, असं सहज कुतूहल म्हणून म्हटलं मी. मी गेल्यावर काय काय झालं इथे? अहो काय होणार वंच, सगळेजण इतके दमले होते ना की लगेच झोपले. विक्रांत नाही, म्हणजे कुठे दिसत नाहीये. आहे कुठे? वंच, अहो कालच त्याचं लग्न झालंय आणि आता सकाळचे 7:30 वाजता आहेत. हम्म. अग हा दे ग वहिनी, दे उपमा दे. विक्रांत, 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 इथेही नाही. कुठे गेला विक्रांत? रात्री माझ्या जवळही आला नाही. आणि आता एवढ्या सकाळी मला न सांगता कुठे निघून गेला? गुड मॉर्निंग. अच्छा, कितीची गाडी आहे? 9:30ची गाडी, आता निघाला आहोत. हो ना. अगं अलका, हे सगळे निघाले, त्यांना जरा लाडू चिवड्याच्या पिशव्या. हो नको आणते. मावशी, आत्ताच तर नाश्ता केलाय. मग मेथीचे थेपले देऊ का? तुम्ही तरी घेऊन जा. मावशी अगं काहीच नको, आम्ही स्वतःच्या गाडीनं पुण्याला जातोय, काही गरज पडणार नाही. मुकुंदा, मागच्या वेळेला सुद्धा तुमच्याच गाडीने गेला होता ना, आणि हायवेवर दरड कोसळली. 11 तास रस्त्यात बसून होता. सगळं कळलंय मला. तर आता गपचूप घेऊन जायचं. लाडू चिवड्याच्या पिशव्या घेऊन ये. आता आई एवढं म्हणते ना, म्हणून घेऊन जा. हो. सांभाळून घ्या. चल दे लवकर.
या या या. आई काय ग काय झालं? आजी चिडल्या हो ना? हो खूप ओरडल्या. घाबरलेच मी. अगं त्या की नाही तशाच आहेत. म्हणजे असलं तर रेशमी सूत, नाही तर भयंकर भूत. प्रेमही खूप करतील आणि संतापल्या ना की सालटी काढतील. बापरे, त्या चिडल्या ना की मग काय? वाटते तसं बोलतात. अरे बापरे. आई हो, इतकी वर्ष कशी काढली तुम्ही यांच्या बरोबर? अशीच काढली. अगं बाई बापरे असं म्हणत. आई एक विचारू? काय? ते विक्रांत म्हणजे हे असेच वागतात का? का ग? नाही म्हणजे मी सकाळी उठण्याच्या आधीच ते निघून गेले होते. मला उठवलंही नाही. अगं बाई हो. का? काय झालं? नाही तू काळजी नको करू. मी बोलते ना त्याच्याशी. तू एक काम कर, तू जरा आधण ठेवलंय मी तिकडे बघ, मी आलेच. अरे कळलं पाहिजे ना व्यवस्थित. पण सुखरूप किती पोहोचून काळजी दे. करणार तू? आपल्याकडे आले, काळजी करायलाच पाहिजे. आजी ये बाळा. आजी येतो मी. कुठे निघालास? अगं क्लिनिकला. अरे वेड्या, मला काय सांगतोस? बायकोला सांग, नाही तर तिचा इगो हर्ट व्हायचा. आणि निर्मले सांग त्याला बाई समजावून. म्हणावं कालपर्यंत मुलगा होतास, आजपासून नवरा आहेस, तेव्हा बायकोची परमिशन घे. सांग त्याला. हो नाही सांगतो मी आजी. तू इथे काय करतोस? काही नाही. ओ बायकोला टाटा म्हणायला आलास का? म्हटलं मोनिका. सो सॉरी. का आणखी काही आहे? आय एम सो सॉरी. मी बाहेर जाते. काकी अरे असं काय करतोस? नाही म्हणजे काही पर्सनल, काही इम्पॉर्टंट, काही रोमॅन्टिक मेसेज असेल तर मी कशाला कबाब मी हड्डी नाही का? काय ग मोनिका? येतो मी. ए थांब. मला माहिती होतं तू विसरणार. कंकण कोण सोडवणार? कंकण लग्नात आपण हातावरती जे हळकुंड बांधतो ना त्याला कंकण म्हणतात. आणि ते सोडल्याशिवाय घराच्या बाहेर पडायचं नसतं. माहित नाही तुला? चला दोघं बाहेर. चला चला चला. या बसा. आई कंकण सोडवल्याशिवाय कसं जाऊ द्यायचं याला? पण मी ते काल रात्रीच सोडून टाकलं. हो का? हाताला बोचत होत. असे कसे रे तुम्ही सगळे रीत रिवाज सोडून वागता? चल आता तिच्या हातात तरी सोडव कंकण आणि मगच जा.
अरे बाकीची मंडळी कुठे गेली आहेत? बाकी सगळे गेले आपापल्या उद्योगाला. अलकावहिनी आहेत, बोलू त्यांना. अलकावहिनी, अलकावहिनी. या. आलात? चल विक्रांत, सोडव तिच्या हातातलं कंकण. ए एकाच हाताने. कात्री आणू? नाही म्हणजे सहज कापली जाईल. कंकण सोडवण्याचा विधी संपन्न झाला. येतो मी. अरे असं काय हा मुलगा? मोनिका, मगाशी तुझा निरोप घ्यायला आला होता ना तो किचन मध्ये. त्याला तुला काही सांगायचं असेल म्हणजे. बघत काय बसली, जा त्याच्या मागे पळ. माई, बोल. एक बोलू का? नाही माई, तू खूप शिकलीयस, पण मी काय सांगतो ते नीट ऐक. हं. काय नाही, अमावास्या तर आज रात्री 8:17 लागते. पंचांग वाचन नकोय, काय बोलायचं ते स्पष्ट सांग. नवं लग्न झालेल्यांनी अमावास्येच्या रात्री एकत्र येऊ नये असं म्हणतात. हे घराण्याला चांगलं नाही ते. पुढे. काय माई, मला आपली घराची काळजी म्हणून मी बोललो. आता तुझ्या डॉक्टर झालेल्या नातवाला आणि त्याच्या MBA झालेल्या बायकोला कसं सांगायचं हे तूच ठरव. हं? बर. आलोच मी. अगं बाई, अहो तुम्ही कशाला आलात? नाही म्हणजे काही हवं होतं का? मी आणून दिलं असतं. चहा ठेवू का तुम्हाला? बोलू. हो. काय झालं? तू टेन्शन घेऊ नकोस. मला एक सांग, उद्या आपल्याकडे पूजा आहे.
अहो तुम्ही त्याची काळजी करताय का? अजिबात काळजी करू नका, आपली सगळी तयारी करून झाली आहे. काही तुझ्या काळजीचा पाढा माझं सगळं बोलून झाल्यानंतर वाचशील. हो. हे बघ, आता उद्या पूजा आहे आणि आज रात्रीपासून अवस लागते. आता आता असं नाही ग, असं आहे की नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी औसेच्या रात्री एकत्र यायचं नसतं. अगं बाई हो. अरे बापरे, मग आता? अरे बापरे करत बसली ना तर वाट लागेल. आता त्या दोघांनाही सांगावं लागेल की नाही, तुला सांगायचंय. अगं बाई मी? हो. अहो पण माझ्यावर अगं घाबरतेस काय? मला एक सांग, विक्रांत मुलगा कोणाचा आहे, तुझा आहे की नाही? मग हे तुलाच सांगावं लागेल. मी एक काम करते की नाही म्हणजे मी ह्यांना सांगते, पण हे घरात नाही आहेत, मोहन भाऊजी पण घरात नाही आहेत. नानू मामांना सांगूया ना, म्हणजे सगळी काळजीच मिटली. हा अगं नानूच माझ्या कानात ते पचकला म्हणून मी तुझ्याकडे आले. आता नानूला सांगायला गेलं ना, तो हजारभर स्टोऱ्या सांगत बसेल. चल. कुठे? अगं अशी काय करते, हे बघ, नुसती नकार घंटा गळ्यातली आहे ना, ती काढ आणि होकार घंटा हातात धर, चांगली वाजते. हं? चल ये इकडे. काय झालं? घाबरू नकोस, घाबरू नकोस. घे साखर घे आणि कामाला जा. चल 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 चल. नाही. अगं जा ना तू. हो हो जाते ना. जा लवकर, किती वेळ? आई, आले आले. नाही म्हणजे आई पण आहेत माझ्या बरोबर. आई आजी, आई दोघे पण आलात, काय झालं? जा हो हो म्हणजे काय की बोल ना. हो बरी आहे ना तब्येत तुझी? बरं आहेस ना? अगं आई, बराच आहे की मी. काही नाही, आज रात्र अवसेची आहे ना. अच्छा, आणि ही रात्र वाईट असते. असेल म्हणजे माझा काही विश्वास नाही त्याच्यावर, पण तुमच्या दोघींचं काहीतरी असेल. मग काय? मग अगं बोल ना, तू मला काय सांगत होती खाली ते सांग ना त्याला. हो हो मी अगं बाई मी कुठे काय सांगत होते? हे बघ, तू जे मला सांगितलं ते त्याला सांगते. सांगायला तू मला इथे आणलं ना. सांग. हो म्हणजे तेच, आज अमावस्येची रात्र आहे, तर तू जरा सांभाळून राहा. हा. म्हणजे म्हणजे अरे राजा, आज अमावास्येची रात्र आहे ना, तेव्हा लवकर झोपी जा. डोक्यात वेगळे वेगळे विचार आणू नको, डोक्याला त्रास देऊ नकोस. अगं आजी, मी कशाला असं करेन? अरे बाबा, म्हणजे तुला एकच सांगायचंय की लवकर झोपी जा, डोक्याला त्रास नको देऊस. अमावास्येची रात्र आहे. काय तुम्ही अमावस्येची रात्र घेऊन बसलायत? या आधी कधी बोललं नाही अरे आधी कसं सांगणार नाही का? का? अरे बाबा, ते तुझं पुस्तक लवकर संपव, डोळ्यांना त्रास देऊ नको, डोक्यात विचार आणू नको, पटकन झोपून जा. आणि मोनिकाला सुद्धा सांग लवकर झोपून जा. हो. आई, आजी, तुम्ही काय झालं? नाही, आज ना अवसेची रात्र आहे ना, सांभाळून राहा. का? का? अगं बाई, मी परत परत ती टेप नाही ग वाजवणार, कंटाळले मी. तुम्ही दोघं लवकर झोपा बस. हा, चला. हो का? लवकर झोपा रे बाबांनो, बोलत बसू नका. विक्रांत, हॅलो, हॅलो सर, एक इमर्जन्सी आली. काय? नो तुम्हाला याची काही गरज नाहीये. ठीक आहे, मी येतो. तुम्ही सगळी तयारी करा, मी 10 मिनिटात येतो. काय झालं विक्रांत? मला क्लिनिकमध्ये जायचं आहे, एक कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी आहे.